चला, नवीन कौशल्य शिकण्याची एक जबरदस्त आयडिया पाहूया. असं होतं ना की गिटार, कोडिंग किंवा नवी भाषा शिकायला घेतो आणि काही दिवसांतच सोडून देतो? खरं तर लोक टॅलेंटमुळे नाही तर चुकीच्या सुरुवातीमुळे अपयशी ठरतात. पण असं का होतं? आधी ती मानसिकता समजून घेऊया जी आपल्याला मागे खेचते. आपला मेंदू बदलाला नाही म्हणतो आणि वेळ नाही सारखी कारणं देतो. ह्याच कारणांच्या अदृश्य साखळ्या बनतात. सुरुवातीच्या संघर्षालाच आपण कायमचं अपयश समजतो, पण प्रत्येक एक्सपर्टची सुरुवात अशीच गोंधळलेली असते. पण विचार करा, या सुरुवातीच्या त्रासातून बाहेर पडायला आणि कोणतंही कौशल्य शिकायला एखादा नियम असता तर? ह्याचं उत्तर आहे फक्त एका आकड्यात 20. फक्त 20 तास. हाच आहे फर्स्ट 20 आवर्स रूल. यानुसार सुरुवातीची निराशा घालवायला फक्त इतकाच वेळ पुरेसा आहे. ह्या पहिल्या 20 तासाने एक एंट्री फी समजा, जी एका नवीन उपयुक्त कौशल्यासाठी आपण देतो. आणि इथे एक गंमत आहे. मोटिवेशनमुळे प्रोग्रेस नाही, तर प्रोग्रेसमुळे मोटिवेशन मिळतं. पण हे साधेसुधे 20 तास नाही आहेत, ते पूर्णपणे फोकस्ड आणि स्मार्ट असले पाहिजेत. म्हणून कौशल्याचे छोटे भाग करा, फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्या आणि अडथळे दूर करा. म्हणजे सरावाची गोष्ट अगदी सोपी करून ठेवायची, मग सातत्य राखणं अगदी सोपं होऊन जातं. कारण कोणतंही कौशल्य शिकणं हे फक्त टेक्निकल चॅलेंज नसतं, तर ते एक भावनिक आव्हानही असतं. सुरुवातीला आपण नवशिके आहोत हे मान्य करा. हा अपमान नाही, तर सरावाचा एक महत्वाचा भाग आहे. नवशिके चुकांना अपयश समजतात, पण एक्सपर्ट्स ते यालाच प्रगतीसाठीचा फीडबॅक मानतात. म्हणूनच लोक काय म्हणतील याची भीती, दुसऱ्यांशी तुलना आणि अनियमितता हे मानसिक सापळे टाळायलाच हवेत. हा नियम म्हणजे काही एकदा वापरण्याची ट्रिक नाहीये. ही आयुष्यभर शिकत राहण्याचा सिस्टमचा पाया आहे. कारण मोटिवेशन हे हवामानासारखं असतं, ते बदलत राहतं, पण सिस्टम कॅलेंडरसारखी असते, ती आपलं काम करते. ही सिस्टीम कशी बनवायची? आपली ओळख बदला, सरावाची वेळ ठरवा आणि एक दिवस चुकला तरी पुन्हा सुरुवात करा. या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जो भाग सगळ्यात अवघड आहे तोच सर्वात छोटा आहे. तर मग आता पुढचं कोणतं कौशल्य शिकायचं जे आपली